नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आई बाबाच्या स्पेशल रेसिपी मध्ये। आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत गव्हाच्या कोंड्याची खारोडी बनवण्याची स्पेशल रेसिपी। तर चला सुरू करूया। कुरडया करून ओल्या गव्हाचा कोंडा निघालेल्या कोंड्यापासून आपण आज आपल्या पापड्या बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी बाजरी। ही बाजरी आपण आता मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहोत। बाजरी आता आपली मिक्सर मधून भरडून झालेली आहे। ही आपण थोडी बारीकच करून घेतलेली आहे। आपलं हे बाजरीचं पीठ आता आपण हे मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला शिजवायचं आहे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक पातेलं। त्या पातेल्यात आता आपण थोडं तेल टाकूया। फोडणीसाठी थोडे जिरे टाकणार आहोत। आता पाणी टाकू। यामध्ये आपण आता थोडं तिखट टाकणार आहोत। चवीनुसार मीठ। आता ह्या पाण्याला आपण उकळी येऊ देणार आहोत। हे पहा, आता आपलं पाणी उकळलेलं आहे। यामध्ये आपण हे भरडलेले बाजरी टाकणार आहोत। आता यात गाठी होऊ द्यायच्या नाही। आता हे आपण चांगले घुसळून शिजू देणार आहोत। जसं आपण बाजरीच्या खारोड्या भातोड्या बनवतो तसंच या गव्हाच्या कोंड्याच्याही भातोड्या बनवल्या जातात। सहजासहजी आता या कोणी बनवत नाही, पण आपणच ही पारंपरिक रेसिपी असल्यामुळे बनवत आहोत। हे पीठ शिजेपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। तुम्ही पहा, आता आपण हे बारीक केलेल्या बाजरीचं पीठ चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। आता यात आपण हा कोंडा थोडा थोडा टाकणार आहे। कोंडा टाकून आपण आता हे चांगलं हलवून घेऊ। बरेच लोक बाजरीच्या खारोड्या बनवतात, परंतु गव्हाच्या कोंड्यापासून बनवलेल्या खारोड्या ग्रामीण भागात केल्या जातात व खाण्यासाठी त्या खूप टेस्टी असतात। आमच्या लहानपणी या खारोड्या आम्ही खूप खायचो, परंतु आजकाल ह्या लोक बनवत नसल्यामुळे आजकालच्या मुलांना ह्या माहीत नाही। परंतु आपण जर ह्या बनवल्या तर त्या आवडीने खातील। या खारवड्या बाजरीच्या खारवड्यापेक्षा खूपच खुसखुशीत असतात, कारण यामध्ये गव्हाचा कोंडा असतो, त्यामुळे त्या खूपच टेस्टी लागतात। या मिश्रणाला वाफ देण्यासाठी आपण थोडा वेळ झाकण ठेवू। आता आपल्या या कोंड्याला चांगलीच वाफ आलेली आहे। आता याच्या आपण पापड्या करून घेणार आहोत। आता या भातोड्या करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी डिश घेऊन त्याच्यावरती एक नॅपकिन टाकलेला आहे आणि आता आपण या पिठाचे थोडे छोटे छोटे गोळे करून त्याच्यावरती थापून घेऊ। या आता आपल्याला गरम गरमच थापायचं आहे। आता ही आपली भातोडी तयार झालेली आहे। आता अशा सगळ्या भातोड्या आपण तयार करून घेणार आहे। 2 दिवस झाले आहेत आपल्या आता ह्या गव्हाच्या कोंड्याच्या खारोड्या पूर्णपणे वाळलेल्या आहे। आता आपण ह्या तळून किंवा भाजूनही घेऊ शकता, पण आपण आता ह्या तळून दाखवणार आहोत। आता हे आपलं तेल तापलेलं आहे। यात आपण आता हे खारोडी तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, आता ही आपली तळून झाली। ही खूपच टेस्टी आणि कुरकुरीत असते। अशाच बाकीच्या खारोड्या आपण तळून घेणार आहोत। आपल्या खारवड्या सगळ्या तळून झालेल्या आहे। तुम्ही पाहू शकता ही किती खुसखुशीत आहे, त्यामुळे किती लवकर हे होते आणि ही तरी आमची रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल। आम्हाला विश्वास आहे गव्हाच्या कोंड्याच्या खारवड्या बनवण्याची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल। तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।